बातमी अपघातासंदर्भात समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय। भरधाव कारनं ट्रकला धडक दिली आहे। यामध्ये 2 जण हे ठार झालेत। संभाजीनगर येथील हर्सुल सावंगी भागात हा अपघात झालाय। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। संभाजीनगर येथील हर्सुल सावंगी या ठिकाणी हा अपघात झाला। यामध्ये 2 जण ठार झालेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये, आणखी एक अपघात झालाय, अधिकची माहिती या संदर्भात। नक्की जगदीश, बघितलं तर समृद्धी महामार्गावरती जे आहे त्या अपघाताच्या मालिका ज्या आहेत ते सुरूच आहे आणि यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 300हून अधिक जणांनी जे आहे ते आपला जीव देखील गमावलेला आहे। काल मुंबईवरून बुलढाण्याकडे परत जात असताना आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी या भागामध्ये अपघात झाला आणि या अपघातामध्ये पाहिलं तर जवळपास राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष आणि भंडारा जिल्हा अध्यक्ष यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सूत्राकडून भेटलेली आहे आणि त्यामुळे आता सर्वत्र जे आहे ते आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। काल सायंकाळची व्यक्ती जो आहे तो हा अपघात घडलेला आहे। मुंबईवरून ते बुलढाण्याकडे परत येत असताना हा अपघात घडला होता। समोर ट्रकवरला ते पाठीमागून जोरदार धडकले आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर 3 जण गंभीर जखमी देखील यामध्ये झालेले आहे। या अपघाताची माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाला भेटली असता त्यांनी तात्काळ सर्व जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील दाखल केले। मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तसंच विदर्भ उपाध्यक्ष देखील जागीच मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सूत्राकडून भेटलेली आहे जगदीश। आणि त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरती आता अपघाताचे सत्र जे आहे ते सातत्याने सुरू असल्याची देखील समोर माहिती येत आहे। धन्यवाद विजय, दिलेल्या या माहितीबद्दल।